सन्माननीय सुजित पाटील साहेबांचा एक विशेष सन्मान या ठिकाणी आपण करून घेत आहोत। दरम्यान पुढच्या मॅच साठी देखील आपण इन्व्हाइट करून ठेवतोय नवजीवन मूल्यखंड आणि बालचंद्र स्पोर्ट्स जसकार यांच्या दरम्यान आपण चौथी मॅच खेळवणार आहोत। इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत ही सूचना आपण तुम्हाला देत आहोत आणि मॅचला जशी सुरुवात होईल साबरकर गावातील स्वीट वाईस राहुल गरत नक्कीच मायक्रोफोनवरती जोडले जातील। पुढचा आवाज राहुलजी गरत यांचा। थँक्यू हितेश सर। जाऊया आपण पुन्हा एकदा मैदानामध्ये आणि पाहूया आणि सुरेख असा क्रिकेटचा जमलेला भरलेला पूर्णपणे रंग भरणारा क्रिकेट तर नक्कीच सामना सुरू आहे। एका बाजूला असेल न्हावा संघ, दुसऱ्या बाजूला असेल पिरकोन संघ। पिरकोन संघाने प्रथम नाणेफेकीचा कॉल जिंकून तर क्षेत्ररक्षक स्वीकारलाय, फलंदाजीसाठी आमंत्रित केला गेलाय तो म्हणजेच न्हावा संघाला। पुन्हा एकदा गोलंदाज तयार आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन। दरम्यान जजेंद्र ठाकूर कोपटे गावातील गोड व्यक्तिमत्व त्यांना आपण विनंती करतो आपण देखील मंचावरती या। जजेंद्र ठाकूर कोपटे यांना आपण विनंती करूया आपण मंचावरती या। आपली उपस्थिती आमच्यासाठी प्रार्थनीय आहे। त्यांची उपस्थिती आहे परंतु त्यांचा लगेचच आपण सन्मान करतोय। अतिथी कक्षामध्ये संतोषदादा पाटील यांच्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करत आहोत। चलो मॅचला सुरुवात होतीये। पिरकुन संघ गोलंदाजी करतोय आणि बॅटिंग नटराज नावा। तर नक्कीच आणखीन एक निर्धाव चेंडू येताना दिसतोय। धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या धावपलकाव लागली ती म्हणजे 6। अतिशय सुरेख 6 धावसंख्या न्हावा संघ प्रथम फलंदाजी करताना दिसतोय। गोलंदाज तयार सूरज याला भरपूर समाचार घेतलाय, चेंडूला पाडवला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू चाललाय दंदन करत येतोय चौकार। तर नक्कीच पायचीतची अपील केली गेली। अपीलमध्ये उत्साह जास्त होता, आत्मविश्वास कमी, पंचाने अपील नाकारले गेले। नक्कीच मोठा फलंदाज बाद झाला असता जर LBWच्या स्वरूपामध्ये। रोहन गरत कित्येक सामने आपल्या संघासाठी मोठी खेळी करणारा हा फलंदाज मैदानामध्ये आहे। तिथपर्यंत मोठी धावसंख्या होऊ शकते न्हावा संघाची। पुन्हा एकदा गोलंदाज सूरजाचा समाचार घेतलाय, चेंडूला पिळवलाय, चेंडू चाललाय स्क्वेअर लेग फाईन लेगच्या दिशेने येतोय। 1 बाउन्स सीमा रेषा पार चौकार। पलकावर लागताना दिसतोय 14 केच बिनबाद 14 धावसंख्या धावपलकावर लागले गेले ते म्हणजेच न्हावा संघाची। मोठा संघ आहे, मोठी फलंदाजी आहे, कित्येक वर्षांनी खेळणारा संघ म्हणजेच न्हावा संघाची ओळख आहे। कारण की न्हावा संघामध्ये शेवटचा फलंदाज सुद्धा षटकार मारण्याची क्षमता हे न्हावा संघामध्ये आहे। म्हणून प्रत्येक प्रेक्षकांचा आवडता संघ कुठला असेल तर तो म्हणजेच न्हावा संघ। कारण की अतिशय सुरेख पद्धतीने फलंदाजी करतोय। एकेरी दुहेरी धावांची भाषा नाही करणारा संघ तर चौकार षटकारांची गणना करणारा हा संघ आहे। तेच फलंदाज पुन्हा एकदा मैदानामध्ये। नवीन गोलंदाज असेल गोलंदाजीच्या मार्कवर सौरभ वैयक्तिक पहिला सांघिक दुसरा षटक घेऊन तयार असेल आपल्या षटकातील पहिला चेंडू घेऊन। सौरभ याला फिरकावून केलाय, चेंडू चाललाय फाईन लेगच्या डोक्यावरून येतोय बिग 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 हिट षटकार।
ला जातोय फलंदाज जय भोईर याच्या माध्यमातून आक्रमक केला जातोय नावा संघाकडून. कारण की याच तर पटक्यांसाठी ओळखला जातोय याच गावाला, या संघाला. तोच नावा संघ मैदानामध्ये पुन्हा एकदा गोलंदाज. सुरेख चेंडू कमबॅक केलाय गोलंदाजाने. थोडीशी लाईन चेंज केली, गती देखील चेंज केली आणि नक्कीच रिव्ह्यू देखील घेतला गेलाय वाईट साठी. कारण की पण चेक केला जाईल नक्कीच. चला दोन्ही संघांना विनंती आहे, फक्त तुम्ही वाईट आणि बिमर साठीच रिव्ह्यू घेऊ शकता. तिसरे पंच जॉईंट होतील आमच्याकडे. नक्कीच तिसरे पंच आहेत. सनी या ठिकाणी तिसऱ्या पंचांची कामगिरी करतील. चला निर्णय प्रलंबित आहे. DRS घेतलाय, चेक केला जाईल. दोन्ही संघांना एक एक रिव्ह्यू आपण देतोय आणि तो रिव्ह्यू फक्त वाईट आणि बिमर साठी तुम्हाला वापरावा मिळणार आहे. खर तर या स्पर्धेसाठी सुजित पाटील यांचा आपण आभार मानूया. कारण की उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, फेअर डिलिव्हरी. क्षेत्ररक्षक आणि सामनावीरांच्या ट्रॉफीज त्यांनी आमच्या संतोषदादा पाटील आणि या स्पर्धेसाठी दिल्यात. त्यामुळे नक्कीच त्यांचा आम्ही मनपूर्वक आभार मानत आहोत. तर जाऊया. एक निर्धाव चेंडू आलाय, एक षटकार आलाय, निर्धाव चेंडू आलाय, गोलंदाज तयार. सौरभ पुन्हा एकदा थोडासा अतिशय सुरेख पद्धतीचा चेंडू होईल का? ऑप्टमच्या दिशेला सुरेख अशी गोलंदाजी करतोय. तर नक्कीच एक धावसंख्या इथे पूर्ण केली जाईल. एका धाव्याने संघ पुढे सरकतोय, संघ जाऊन पोचलाय 21 या धावसंख्येवर नावा संघ. कारण की गोलंदाजी करणारा संघाचा विचार केला तर नक्कीच पिरकोन संघ आहे आणि नक्कीच या गोलंदाजींचा भरणा असलेला संघ म्हणून ज्या संघाकडे बघितला जातोय तो म्हणजेच पूर्व विभागातील एक बलाढ्य संघांमध्ये ज्याची गणना केली देखील जाईल तो म्हणजेच पिरकोन संघ आपल्या समोर नावा संघासमोर बिग फाईट देखील देताना दिसतोय. पुन्हा एकदा तयार असेल पुढचा चेंडू घेऊन. आता मात्र फलंदाज रोहन गरत फलनच्या मार्कवर तयार. चेंडूला कव्हरच्या दिशेने खेळून काढलाय, इतक्या वेगाने गेलाय, चेंडू थांबला नाही, चाललाय वन बाउन्स, सीमारेषा पार, येतोय दंदन करत चौकार. तर नक्कीच एक चौकार आलाय रोहनच्या बॅटीतून. चौकाराने संघाची धावसंख्या धावपलकाव लागली 25-25. नो लॉस. पहिली जोडी फलन मैदानावर. हो रिवर्स मारण्याचा प्रयत्न होता, इथे काय झालाय तर प्रयत्न फसलाय. चेंडू इतक्या वेगाने आलाय, टप्पा पडला आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गेलाय. एका निर्धाव चेंडूची पुन्हा एकदा सांगता आपल्याला पाहायला मिळाले जातोय. षटक क्रमांक दुसरा चालू असताना या षटकातील जवळपास आता शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी राहिलाय. पुन्हा एकदा गोलंदाज तयार सौरभ. शेवटचा चेंडू बघितलाय, हलका हाताने खेळून काढला गेलाय, कव्हर क्षेत्राकडे जाईल, क्षेत्ररक्षक पकडेल, फेकेल, तिथपर्यंत एक धाव पूर्ण केली जाईल. एका धावेने संघाची धावसंख्या धावपलकाव लागली ती म्हणजे 26. 2 षटकांचा इथे खेळ संपला जातोय आणि 12 चेंडूंमध्ये धावसंख्या धावपलकाव लागताना दिसतोय.
नव्हते, कायदा नव्हता, तरीही सुखी होती प्रजा, कारण सिंहासनावर होता माझा छत्रपती शिवाजी राजा. त्या छत्रपती शिवाजी महाराजांना पुन्हा एकदा त्रिवाद मानाचा मुजरा केला जातोय आणि जातोय पुन्हा एकदा मैदानामध्ये. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर. गोलंदाज तयार असेल, गोलंदाज असेल अजय. अजय म्हात्रेला प्रत्येक विकेटसाठी पारितोषिक केलंय. अजय गावड यांच्याकडून पारितोषिक असेल. शेखर पाटील यांच्याकडून अजय गावडसाठी प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक असेल. चला तर 2 षटकांचा इथे खेळ संपलाय. धावसंख्या धावपलकाव लागली नावा संघाची. 26. गोलंदाज तयार अजय. पहिला चेंडू घेऊन, पहिला चेंडूला खेळून काढलाय. स्टेट ड्राईव्हच्या दिशेने चेंडू चाललाय. क्षेत्ररक्षक तैनात. थोडासा बंबल झालाय, मात्र एकच धावसंख्या पळून काढली जाईल. एका धाव्याने संघ पुन्हा एकदा पुढे सरकतोय. 27 धावसंख्या धावपलकाव लागली गेली. म्हणजेच क्रिकेटमध्ये फक्त षटकार आणि चौकाराची भाषा नाही, तरी आता मात्र नावा संघ एकेरी दुहेरी धावसंख्येवर देखील लक्ष देताना दिसतोय. कारण की हीच धाव महत्वाची असते, जे आपण एकेरी दुहेरी धावसंख्या जमवतो. कारण की हा क्रिकेट आहे मित्रांनो. क्रिकेट कधीही कुठेही रंग बदलताना आपल्याला मैदानामध्ये दिसेल. गोलंदाज अजय. फिरकावलाय चेंडू. शॉर्ट फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता. केली नाही चुकी. फलंदाज क्रमांक पहिला बाद होईल नावा संघाचा जय भोईर. तर पुन्हा एकदा अजय तयार असेल. गोलंदाजच्या मार्कवर सफलता मिळाली गेली. पुन्हा एकदा पायावर वादळला. अपील केली. अपील मध्ये उत्साह आणि ती अपील पंचांनी उचलून घेतली. बॅक टू बॅक दुसरा फलंदाज बाद होताना दिसतोय. फलंदाज क्रमांक 2 मीत पाटील होतोय डगआउट मध्ये परत. इन्व्हाइट करत आहोत नवजीवन मुल्लेखंड आणि बालचंद्र स्पोर्ट जसकार संघाचा संघनायक. चला टॉस बॉक्स मध्ये जॉईंट होतील. तर नक्कीच 2 चेंडूवर 2 सफलता. हॅट्रिकची संधी. गोलंदाज अजय साठी हॅट्रिक होईल का? आता मात्र थोडासा डोका लावून फलंदाजी केली. चेंडूला खेळून काढला गेलाय, मात्र एकच धावसंख्या पूर्ण केली जाईल. एका धाव्याने आता मात्र स्कोर पुढे सरकलाय. 28 धावसंख्या धावपलकाव लागली गेली. आता मात्र रोहन तयार असेल मोठ्या फटके शोधण्यासाठी. गोलंदाज तयार. आतुरता वाट पाहत होती. मनगडामधली ताकद थोडीशी कमी पडली. उंची जास्त, लांबी कमी, त्यामुळे फलंदाज क्रमांक 3 रोहन होईल आउट.
तर नक्कीच 3 फलंदाजांना बाद केला गेलाय गोलंदाज अजय याने. कारण की संघर्ष किती रडवणारा असला तरी तितकाच तो घडवणारा असतो आणि तोच संघर्ष केला या मैदानामध्ये गोलंदाज अजय याने. नावा संघाला थोडासा बॅकफूटवर पाठवण्यासाठी अतिशय सुरेख अशी गोलंदाजी केली. षटक फेकत असताना फक्त 2 धावसंख्या खर्च केली, 3 फलंदाजांना बाद केला गेलाय. हीच तर गोलंदाजीची गरज होती. याच गोलंदाजींचा भरणा असलेला संघ पिरकोन संघाची देखील ओळख आहे आणि तीच ओळख या मैदानामध्ये दाखवताना दिसतोय. पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन अजय. रिवर्स मारण्याचा प्रयत्न होता, सक्सेसफुल झालाय. थर्डमॅन क्षेत्राचं दिशा गाठली गेली, चेंडू गेलाय सी. अंदाज अजय कमबॅक केलाय, मात्र शेवटच्या चेंडूवर चौकार देखील आला गेलाय आणि त्याच कारणाने नावा संघाची 3 षटकामध्ये धावसंख्या धावफलकावर लागली, ती म्हणजेच 32. तर नक्कीच जाऊया पुन्हा एकदा मैदानामध्ये आणि पाहूया अतिशय सुरेख असा रंगण्यात येणारा हा चषक. कारण की क्रिकेटचा नक्कीच कुंभमेळा नक्कीच आपण पाहू शकतो. कारण की सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा दरी दरीतून नाद गुंजला, महाराष्ट्र माझा महाराष्ट्र माझा. त्या छत्रपती शिवाजी महाराजांना पुन्हा एकदा तरी वादमानाचा मुजरा केला जातोय पुन्हा एकदा मैदानामध्ये. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावर सुयोग तयार असेल गोलंदाजच्या मार्कवर. समोर आहे फलंदाज आर्यन. की हरियाणाचा चेंडू अतिशय सुरेख चेंडू पाहायला मिळाला जातोय. कारण की हलका हाताने चेंडूला पुश केलाय, स्क्वेअर लेग क्षेत्राकडे चेंडू पकडेल, फेकेल, एकच धावसंख्या मिळाली जाईल. मात्र स्ट्राईक रोटेट होतोय, धावसंख्या धावफलकावर लागली, ती म्हणजे 3-3. 33 धावसंख्या धावफलकावर लागताना दिसतोय. नावा संघाची पूर्णपणे जकडून ठेवला गेलाय. कारण की असं वाटत होता की पहिल्या षटकापासून आक्रमक झालाय नावा संघ, नक्कीच 55-60 धावांच्या लक्ष्यापर्यंत पोहोचेल. अजूनही संधी आहे. नावा संघाची ओळखच आहे चौकार षटकारांची भाषा. पुन्हा एकदा गोलंदाज हवेमध्ये चेंडू, मनगडामधली ताकद वापरली, चेंडूला पाठवलाय, स्क्वेअर लेग फाईन लेग क्षेत्राच्या डोक्यावरून आलाय बिग 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 षटकार. स्वतःहून घेतलेला निर्णय योग्यच आहे हे सिद्ध करण्याचं सामर्थ्य स्वतःमध्ये असलं पाहिजे आणि तेच स्वतःमध्ये दाखवलं गेलं या फलंदाजाने. कारण की आपले समोरचे फलंदाज रोहन जय भोईर जरी बाद झाला असला तरी आपल्या मनगडामधले ताकद आहे. कारण की हा क्रिकेट आहे मित्रांनो, एका दुसऱ्याचा खेळ नाही तर तब्बल 11 खेळाडूंचा खेळ आहे. या मैदानावर या क्रिकेटमध्ये कुठला खेळाडू चमकेल हे आपण देखील सांगू शकणार नाही. अतिशय सुरेख पुन्हा एकदा चेंडूला खेळून काढला, अतिशय सुरेख क्षेत्ररक्षक पाहायला मिळाला गेलाय. नक्की सहान डॉज क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून चेंडू पकडेल आणि एक निर्धाव चेंडू येताना दिसतोय. धावसंख्या स्थिर
39 धावसंख्या धावपलकाव लागतोय ती म्हणजेच नक्कीच नावा संघाची. पुन्हा एकदा गोलंदाज सुयोग आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन तयार. आता मात्र चेंडूला केलून काढलाय, कव्हरच्या दिशेला चेंडू जाईल का, इतक्या वेगाने गेलाय, आउटफील्ड सुरेख चेंडू गेलाय, सीमा रेषा पार, येईल चौकार. कीच सुरेख चौकार आलाय. नशिबाच्या खिशातून यश शोधण्यापेक्षा कष्टाच्या घामातून ते खेचून आणण्याची मजाच वेगळी असते. तीच दाखवलंय या फलंदाजाने. काय पॉवर हिटिंग फटका आणखीन एक पाठवलाय, लॉंग ऑनच्या डोक्यावरून आलाय, बिग 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 षटकार. मध्ये 2 षटकार 1 चौकार. चेष्टा अपमान बदनामी सहन केल्याशिवाय कोणालाही मोठं होत नाही आणि तेच या फलंदाजाने आता मैदानामध्ये दाखवतोय. मोठे दणके आणि आला एक नक्कीच निर्धाव चेंडूने. षटक क्रमांक 4 संपला जाईल. 4 षटकानंतर संघाची धावसंख्या धावपलकावर लागली 49 डीजे. मध्ये 49 धावसंख्या धावपलकावर लागली गेली नावा संघाची. शेवटचा षटक, शेवटचे 6 चेंडूंमध्ये नावा संघ कितपर्यंत पोचला जाईल हे आता बघणं गरजेचं असेल. स्ट्राईकला आहे फलंदाज आर्यन याला दाखवावं लागेल मैदानामध्ये आपली 17 क्रमांकाची जर्सी काय आहे, कारण की AB डिव्हिलियर्सच्या नावानी फलंदाजांनी घातलेली जर्सी. आणि बघूया सुरेख गोलंदाज, अतिशय सुरेख. पहिला चेंडू निर्धाव येतोय. शेवटचे 5 चेंडूंवर किती धावसंख्या जमवली जाईल की एक धावसंख्या काढून नक्की स्ट्राईक रोटेट होताना दिसेल, कारण की नक्कीच स्वराज नक्कीच मागच्या षटकामध्ये आक्रमक होताना दिसलाय. तो मात्र आता सध्या स्थिती नो स्ट्राईकची आहे. सुरेख फटका आर्यनाने दाखवलाय का मी देखील कमी नाही, माझ्याकडे ताकद आहे मोठ्या फटक्यांची. चेंडूला बघितलाय आणि पाठवून दिलाय. नक्कीच मिड विकेटच्या एरियामध्ये आलाय बिग 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 षटकार. फुलातून फलंदाजी. ओहो, तू षटकार मारू शकतोस तर मी देखील पुढचा चेंडू निर्धाव फेकू शकतो. हीच तर कला गोलंदाजाची आहे. कमबॅक केलाय पुन्हा एकदा या गोलंदाज अजय याने, कारण की वैयक्तिक दुसरा षटक फेकताना दिसतोय मैदानावर. षटकातील पुढचा चेंडू घेऊन ओहो, आणखीन एक नक्कीच अपील केली, एज लागली आणि फलंदाज नक्कीच मैदानाच्या बाहेर येताना दिसतोय. कारण सांगितलंय की हा एज लागली, मी आउट आहे.
दुसरा षटक फेकत असताना आपल्या या 2 ओव्हरच्या स्पेलमध्ये आत्तापर्यंत 4 विकेट प्राप्त केले गेलेत. म्हणजे तब्बल 2,000 रुपयाचा मानकरी आत्तापर्यंत तरी ठरताना दिसतोय. आणखीन एखाद 2 विकेट येतील का? कारण की शेवटच्या 2 चेंडूंचा आता खेळ बाकी असेल. नावा संघाची धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या धावपलकावर लागली ती म्हणजेच 55. बघूया शेवटच्या 2 चेंडूवर किती आकडे येताना दिसतील का, की पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या गोलंदाजीतून नक्कीच सिद्ध दरम्यान करेल. तुला थांबवतो जरासा. नवजीवन मुलेखंड आणि भालचंद्र स्पोर्ट इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. त्यामुळे टॉस साठी दोन्ही कर्णधार हजर राहणं गरजेचं राहील. जो कर्णधार येणार नाही, जो कर्णधार उपस्थित आहे त्याला आपण टॉस देणार आहोत. तर जाऊया पुन्हा एकदा मैदानामध्ये. गोलंदाज तयार, मोठा फटका खेळायचा होता आणि नक्कीच यस फलंदाजी ते बाद होऊन परतला जाईल. आणखीन एक विकेट. यस डॉट बॉल. ही धाव देखील पकडली गेली नसती आणि त्याच कारणाने हा निर्धाव चेंडू शेवटचा चेंडू असेल इनिंग्स मधील. बघूया शेवटचा चेंडू. सुराज नॉन स्ट्राईकला गेला आणि तो नॉन स्ट्राईकलाच राहिला आणि त्याच कारणाने कुठेतरी कमबॅक करण्यासाठी तयार झाला पिरकोन संघ. अतिशय सुरेख गोलंदाजी केली या अजय याने. 4 विकेट 2 स्पेल मध्ये पूर्ण केल्या. अतिशय सुरेख गोलंदाजी. 5 षटकांचा खेळ संपतोय. नावा संघाची धावसंख्या धावपलकावर लागली 55. 56 धावसंख्येचं आव्हान ठेवला जाईल पिरकोन संघासमोर. बघूया पिरकोन संघ कशा पद्धतीने पूर्ण करताना दिसेल. तोपर्यंत आपण जाऊया पुन्हा एकदा डीजे मास्टर कडे. दरम्यान गोलंदाज अजयला आपण विनंती करूया, तुला पारितोषिक दिलं जातील त्याच्यामुळे ते पारितोषिक घेण्याचे लगेच या. अजय चलो, दरम्यानच्या काळामध्ये आपण टॉस करण्यासाठी दोन्ही संघांना विनंती करतोय. जसकर मुलेखंड संघाचा संघनायक जॉईन झालं बहुतेक. जसकर संघाचा संघनायक पहा, विनंती राहील जो संघाचा संघनायक येईल त्याला आपण टॉस देणार आहोत. कारण की इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करतोय. दोन्ही संघाचे संघनायक आलेले नाहीयेत. चला, मुलेखंड संघाचा संघनायक जॉईन झाला. जसकर टीम, जसकर संघाचा संघनायक देखील जॉईन झाला. ऍडव्होकेट अमर पाटील साहेबांना आपण विनंती करूया की आपण टॉस करायचं आपल्या शुभ हस्ते. आजच्या रात्रीतील 4थी मॅच, साखळी सामन्यातील 4थी मॅच. एका बाजूला नवजीवन मुल्लेखंड, त्याच्या अगेन्स्ट आपण भालचंद्र स्पोर्ट जसकर संघ पाहणार आहोत. चलो, 5 ओव्हरची मॅच आणि टॉस करतोय आपण. टेल हिज कॉल. टॉस जिंकलाय मुल्लेखंड, निर्णय कळवायचा आहे. निर्णय घेऊन सांगतो. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. चला, मी अमरदादाला विनंती करतोय आपण अतिथी कक्षामध्ये थांबायचं आहे. आपल्याला लगेचच आपण सन्मान करत आहोत. मी विनंती करतोय संतोष दादांना आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान सोहळा उरकून घेतोय. ऍडव्होकेट खर तर ज्या ज्या ठिकाणी अन्याय होतो त्या त्या ठिकाणी न्याय निर्माण करणारे आमचे ऍडव्होकेट अमरदादांचा या ठिकाणी आपण सन्मान करत आहोत. चलो, तदनंतर आपण चला अजय गावंड पिरकोन, अजय गावंड पिरकोन. चला, एक पारितोषिक लावलं होतं आपल्यासाठी, ते घेण्यासाठी या. अन्यथा लावलेला माणूस निघून गेल्यानंतर मिळणार नाही. चला, अजय गावंडला आपण विनंती करूया पारितोषिक घेण्यासाठी या. चला, महेश दादा घरत यांना विनंती आहे आपण चला या, आपला देखील एक सन्मान या ठिकाणी आपण करतोय. चला, महेश दादा घरत यांचा सन्मान आपण या व्यासपीठावरती करतोय अतिथी कक्षामध्ये.
चला अजय आलेला आहे, अजयचा देखील आपण सन्मान करूया. अजयला प्रत्येक विकेटसाठी पारितोषिक लावलं होतं. प्रत्येक विकेटसाठी 500 रुपये म्हणजे 2000 रुपयाची कमाई झाली. चला, बक्षीस हे बक्षीस असतं, त्यामुळे बक्षीस दिलं जाईल. तब्बल 2000 रुपये प्रत्येक विकेटसाठी पारितोषिक होतं. संतोष दादा पाटील यांच्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक त्याला देतोय. तदनंतर या स्पर्धेसाठी खर तर राहुल घरत नक्कीच उपस्थित राहिले होते, त्यांचा देखील आपण विशेष सन्मान करतोय. राहुलजी घरत यांचा देखील विशेष सन्मान. साबरकर गावातील स्वीट वाईस संतोष दादांना आपण विनंती करूया की त्यांचा देखील एक विशेष सन्मान या व्यासपीठावरती करायचा आहे. आघाडीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळाले. विजयासाठी करायच्या आहेत त्या 56 धावांचा पाठलाग. चला, दरम्यान आपण विकीला देखील विनंती करूया, विकीचा देखील आपण सन्मान करतोय. विकी, चला या विकी, विकीला आपण विनंती करूया. खर तर या व्यासपीठावरती आलेल्या तमाम मान्यवरांचा आपण सन्मान करतोय आणि विकीचा देखील विशेष सन्मान या ठिकाणी आपण करत आहोत. हॅलो, माईक चेक. हॅलो, चला विजयासाठी करायच्या आहेत त्या टोटल 56 धावा आणि 56चा पाठलाग केला जाईल. या धावा रोखल्या जातील. चला आता मॅचला सुरुवात केली जाईल. विजयासाठी करायच्या आहेत त्या 56 धावा आणि 56 धावसंख्येचा पाठलाग केला जाईल की या धावा रोखल्या जातील. थोड्याच वेळामध्ये चित्र पाहायला मिळणार आहे. गोलंदाजीसाठी आघाडीचा गोलंदाजीसाठी असताना आपल्याला पाहायला मिळतो रोहन घरेत गोलंदाजीसाठी असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. नावा टीमचा एक दर्जेदार अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्या खेळाडूची ओळख राहिली आणि तो आता गोलंदाजीसाठी आलाय. तत्पूर्वी विजयजी सावलाराम पाटील साहेबांच्या इकडे शुभ आगमन आपल्याला पाहायला मिळते. त्यांचा एक शुभ सन्मान आमच्या व्यासपीठावरती केला जाईल. मी त्यांना विनंती करतो की आपल्या मान सन्मानाचा स्वीकार आपण करून घ्यायचा आहे आणि त्यांचा यथोचित मान सन्मान आपल्या व्यासपीठावरती आपण करणार आहोत. मॅचला केली जाईल सुरुवात. गोलंदाजीसाठी गोलंदाज रोहन घरत आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचा पहिलाच बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित आहेत. थोडासा खराब थ्रो आपल्याला पाहायला मिळाला, परंतु या बॉलवरती एक धावसंख्या सहज रीतीने मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केली जाईल. आघाडीला आलेले 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये तेजस पाटील आणि सिद्धार्थ म्हात्रे अशा आघाडीची जोडी आणि सिद्धार्थ म्हात्रे प्रथम स्ट्रायकर एंडला आपल्याला पाहायला मिळणार आहे. विजयासाठी 56 करायचे म्हणजे आता येणारे 29 बॉल धावा करायचे त्या 55. पुढचा बॉल, यावेळचा बॉल फुल टॉस होता परंतु फुल टोल वसूल करता आलेला नाही. एक धावसंख्या वेगाने कंप्लीट केली आणि एका धावसंख्येवरती समाधान इथून मात्र मानला जाईल. एकच धावसंख्या आली, एका धावेने धावफलक पुढे चालला. आता सगळी धावफलकावरती 2 धावा बनत असताना आपल्याला पाहायला मिळतात. एका बाजूला टीम आहे नावा आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळतात अर्थात टीम पिरकोन.
तर बोकरडा गावाचे आमचे सामाजिक कार्यकर्ते सुधाकर पाटील साहेबांचं देखील इकडे शुभ आगमन आपल्याला पाहायला मिळतंय. त्यांना विनंती करतो की तुमचं देखील एक यथोचित मान सन्मान आमच्या व्यासपीठावरती केले जाईल. मी विनंती करतो की साहेबांना की आपल्या सन्मानाचा मान सन्मानाचा स्वीकार आपण करून घ्यायचा आहे. मैदानाच्या आतमध्ये धावफलकावरती धावा बनल्यात त्या 2 षटक क्रमांक 1 मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळचा बॉल ऑन साईडला खेळून काढलाय. बॉल चाललाय सीमा रेषा पार, सिक्सर. ठोकलेला षटकार आपल्याला पाहायला मिळतो. बॅट्समन तेजसच्या बॅटमधून आलेला दर्जेदार स्ट्रोक, 6 धावा पाहायला मिळाल्यात. पुढचा बॉल आता पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न होता, तिकडे अति घाई झाली होती, परंतु या बॉलवरती तुम्ही पाहता मैदानाच्या आतमध्ये येत असताना डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळालाय. डॉट बॉल जरूर आला. धाव फलकावरती एकंदरीत 8 धावा बनल्यात. विजयासाठी 57चा पाठलाग करायचा आहे. आणि अशा वेळेला मैदानाच्या आतमध्ये पहिल्या ओव्हरचा खेळ मार्गस्थ असताना धावा बनलेल्या आहेत त्या 8 धावा. रोहन गरता गोलंदाज आपल्याला गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतो. स्ट्रायकर एंडला बॅटर तेजस पाटील, त्याच्या बॅटमधून एक दर्जेदार षटकार आपल्याला पाहायला मिळाला. पुढचा बॉल आता समोरच्या दिशेला खेळून काढण्याचा प्रयत्न होता. अति घाई झाली होती, परंतु या बॉलवरती एक धाव संख्या घेण्याचा प्रयत्न, परंतु आता आला डॉट बॉल आणि ओव्हर नंबर 1चा खेळ संपला. धावा झाल्यात 8. आता 24 बॉल आणि विजयासाठी 49 ची आवश्यकता राहिली आणि गोलंदाजीसाठी गोलंदाज मित पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. मित पाटील आले गोलंदाजीसाठी आणि मित पाटीलचा दुसरा षटक आपल्याला पाहायला मिळतोय. वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरं षटक घेऊन आला. यावेळचा बॉल फुल टॉस होता. फुल टोल वसूल करण्याचा प्रयत्न, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक रोहन घरत करणार नाही कोणतीही चूक. मैदानाच्या आतमधून पहिला फलंदाज बाद. चला 23 बॉल आणि विजयासाठी आता 48 धावसंख्येची आवश्यकता असणार आहे. पहिल्याच बॉलवरती विकेट असताना पाहायला मिळाली. गोलंदाजीसाठी गोलंदाज मित पाटील. ओव्हरमधील पुढचाच बॉल मैदानाच्या आतमध्ये टाकत असताना आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळालाय. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय 5 षटकांची मॅच पाठलाग करायचा आहे तो 56चा, आणि अशा वेळेला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय तो बॉल डॉट. मित पाटील आपल्याला गोलंदाजीसाठी पाहायला मिळतो आणि मित पाटीलच्या ओव्हरमधील पुढचा बॉल. त्यावेळचा पुढचाच बॉल क्षेत्ररक्षक होते, परंतु त्यांना आता चकून आणि फसवत बॉल सीमारेषेच्या लगत, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार. रन्स मिळतील 4, चौकार.
पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा अमित पाटीलचा यावेळेचा बॉल आडव्या बॅटनं ऑन साईड मध्ये खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. तिकडे एक धावसंख्या वेगानं कंप्लीट केली आणि एकापेक्षा जास्त आता काय मिळणार नाही. एका धावेनं धावफलक पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळतं. षटक क्रमांक 2 मार्गस्थ असताना आत्ताच्या घडीला धावा बनलेल्या आहेत त्या 13. बॅटिंग करत असताना टीम पाहायला मिळते पिरकोन आणि क्षेत्ररक्षण करत असताना टीम न्हावा टीमला तुम्ही पाहताय. न्हावा संघ पनवेल परिसरातील एक दादा संघ म्हणून ज्या संघाची ओळख आपल्याला नेहमीच पाहायला मिळते आणि उरण परिसरातील पिरकोन टीमला तुम्ही पाहताय. पुढचा बॉल बॅट चिकडा लागली होती. क्षेत्ररक्षक तिकडे आहेत. थोडेसे प्लंबल झाले. एकदा वेगानं कंप्लीट केली आणि एका धावसंख्येनं धावफलक पुन्हाच एकदा पुढे जात असताना 14 या धावसंख्येवरती आपल्याला पाहायला मिळत आहे. षटक क्रमांक 2 मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. मित पाटील गोलंदाजीसाठी येत असताना आपल्याला पाहायला मिळाले. तर मित पाटील यांच्या ओव्हरमध्ये आणखीन काही बॉलचा खेळ बाकी राहिलाय, परंतु मैदानाच्या आतमध्ये सिद्धार्थ म्हात्रे आणि त्याच्या साथीला तेजस आणि आदेश मोकल अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. या ओव्हरमधील आता पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज झाले ते मित. यावेळचा बॉल समोरच्या दिशेला जसा आला तसाच पाठवून दिलाय. जा बॉल शोधून आणा. षटकार. बागेश्वर पिरकोन या टीमला तुम्ही पाहताय. चला ओव्हर नंबर आता 3 आपल्याला मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. षटक क्रमांक 3 टाकण्यासाठी पुन्हा एकदा रोहन घरता गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो आणि स्ट्रायकर एंडला बॅटर आपल्याला पाहायला मिळणार आहे. तेजस पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. रोहनचा पहिलाच बॉल रिव्हर्स शोकडन करण्याचा प्रयत्न आणि या बॉलवरती मैदानाच्या आतमध्ये येत असताना पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा. धावसंख्या 21 झाली आहे. तिसरा षटक प्रगतीपथावरती आहे. आपण एन्जॉय करतोय. एका बाजूला पिरकोण, एका बाजूला न्हावा संघ. रिव्हर्स मारला. क्षेत्ररक्षक कोणी नाही आणि हा दर्जेदार लांबलचक षटकार पाहायला मिळाला. दरम्यान आदेश मोगलच्या बॅट मधून आपण स्विच हिटचा दमदार फटका पाहिला. यावेळेला पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. डीप मध्ये कोणी नाहीये. अगदी थ्रो मारला होता, यष्ट्यांवरती लागला नाहीये. दरम्यानच्या काळामध्ये या ठिकाणी 2 धावा कंप्लीट करण्यात आल्यात. चेंडू बॅकहँड एरियामध्ये पडला होता. बहुतेक तेजस आहे बॅटिंगसाठी. तेजस आणि आदेश मोकल ही जोडी या ठिकाणी मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळते. अगदी 56 धावांचा पाठलाग करायचा. चांगली बॅटिंग झाली आतापर्यंत. 16 चेंडूचा खेळ बाकी आहे. अलंग द कार्पेट, जमिनीला गुदगुल्या करत चेंडू निघाला आणि क्षेत्ररक्षक पा
इथं सुस्ती नाही तर स्फूर्ती दाखवावी लागणार आहे. छोटीशी चूक आणि तब्बल 2 धावांची भूक भागवली. कारण की मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये चुकीला नाही माफी. चला दरम्यान 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्यात. 2 धावा पुन्हा एकदा नावा संघाच्या खात्यातून वजा झाल्यात आणि त्या मात्र जोडल्या गेल्यात नक्कीच आमच्या पिरकुन संघाच्या खात्यामध्ये. दुसऱ्या अंकाला सुरुवात झालेली पाहायला मिळते. रिवा स्विच, ओ हो हो हो, आणि हा झेल सोडला. प्रयत्नांची पराकाष्ठा जरूर केली होती शॉर्टमॅनला आणि या ठिकाणी झेल सुटला. आणखी एक धाव या ठिकाणी आमच्या पिरकुन संघाला मिळाली आहे. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ. चला 2 चेंडू शिल्लक आहेत. चौदा चेंडू आणि 24 धावांची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. आव्हान इतकं मोठंही नाहीये आणि इतकं छोटंही नाहीये. चांगली गोलंदाजी झाली नावा जिंकेल, चांगली बॅटिंग झाली तर मात्र पिरकुन जिंकेल. खरं तर आताच्या घडीला पिरकुन असा संघ आहे मोठ्या मोठ्या संघांना पराभूत करताना मी याची डोळा पाहिला. चेंडू नीटसा बॅटवरती रनआउट साठी लाऊड अपील करण्यात आली. पंचाने DRS घेतला. चला तिसरे पंच जॉईंट होतील. तिसऱ्या पंचाच्या माध्यमातून चाचपणी केली जाईल. निर्णय थोडासा प्रलंबित आहे. एक रिस्की धाव होती. लाऊड अपील करण्यात होता. पंचांनी मात्र बॅटकट दिली. चला DRS घेण्यात आलाय. निर्णय अजूनही प्रलंबित आहे. निर्णय पुनरावलोकन प्रणालीचा वापर या ठिकाणी केला जातोय. शरददादा म्हात्रे तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये जोडले गेलेत. अगदी दूध का दूध पाणी का पाणी केला जाईल. चला फलंदाज बाद आहे. अगदी या ठिकाणी मोठा डिसिजन पाहायला मिळाला. फलंदाज बाद झाला. निर्णायक पोहोचू शकला नाहीये. खरं तर मोठं लाऊड अपील झालं होतं. ही रिस्की धाव घेण्याची गरज नव्हती आणि या ठिकाणी मोठा धक्का बसला. तेजस पाटील जो चांगली बॅटिंग करत होता ना तो विकेट या ठिकाणी गमावलाय. दुसरा धक्का, दुसरा दणका या ठिकाणी आमच्या पिरकुन संघाला बसला. खरं तर आपण पाहिलं ना तर बॅट गार्डन केली नव्हती, ग्राउंड केली नव्हती. बॅट थोडीशी हवेतच राहिली आणि त्यामुळे कारण की क्रीजमध्ये जवळपास पोहोचला होता परंतु बॅट ग्राउंड झाली नाही आणि त्यामुळे इथं मात्र परतावं लागतं नक्कीच तेजसला. त्याची जागा भरण्यासाठी नवीन बॅटर चला विशाल गावंड मैदानामध्ये गेला. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून या पूर्व विभागामध्ये या खेळाडूची ओळख आहे आणि फलंदाजी असो गोलंदाजी असो क्षेत्ररक्षण या तिन्ही क्रियेमध्ये अगदी तरबेज खेळाडू म्हणून विशाल गावंड ओळखला जातो डावखुऱ्या हातांना. आणि खरं तर पिरकुनचा भावेश पवार म्हणून देखील या खेळाडूची ओळख आहे. चला पण मॅच आता रंगात आली आहे. या षटकातील बहुतेक शेवटचा बॉल आहे, लास्ट बॉल आहे. यावेळेला फुलटॉस होता बॉल. नीटचा चेंडू बॅटवरती आला नाही आणि या चेंडूवरती फक्त सिंगल मिळेल. 3 षटकाचा खेळ या ठिकाणी संपला. 3 षटकामध्ये आमच्या पिरकुन संघाने धावा जमवल्या आहेत तर तब्बल 33 धावा.
मारायच्या आहेत आणि ती जर क्रिया करू शकला, कारण की पिरकोन संघाची ओळखच आहे शेवटपर्यंत संघर्ष करणं, कठीण काळामध्ये संघर्ष करून कसं जिंकायचं हे आमच्या पिरकोन संघाला माहीत आहे. आणि समोरचा संघ नटराज नावा तो तुम्हाला सहजासहजी सामना देणार नाही आहे. त्यामुळे नक्कीच या मॅचमध्ये दोन्ही संघांना संघर्ष करणं गरजेचं राहील. स्ट्राईकला पण विशालला पाहू शकाल. आक्रमक बॅटिंग ही त्याची ओळख राहिली आहे. गोलंदाजीसाठी याला गोलंदाज प्रणील गोलंदाजी करणार आहे. चौथं षटक त्याच्यावरती जबाबदारी आहे. या षटकामध्ये जास्त धावा आल्या ना तर सामना सोपा जाईल. या षटकामध्ये सामना जर धावा आल्या नाही तर सामना थोडंसं कठीण होऊन जाईल. चला थोडासा वेळ जास्त घेताय आपण. दोन्ही संघांना विनंती करूया की टाइम मलेट असेल. यावेळेला पहिल्याच बॉलवरती चेंडू हवेच्या लाटांवरती तरंगला. हवा के साथ साथ घटा के संग संग षटकार. गेस त्यानं बदलवलं. कमालीची बॅटिंग, कमालीची बॅटिंग. चला 11 चेंडू आणि 17 धावा आलेल्या षटकारांना समीकरणच बदलून टाकले. पहा प्रणीलच्या पहिल्या चेंडूवरती हा मोठा फटका पाहायला मिळाला. यावेळेला फुलटॉस, लोअर फुलटॉस होता. चेंडू गरंगळत निघाला. शॉर्ट थर्डमॅनला अडवला जाईल तिथपर्यंत एकेरी धाव पाहायला मिळाली. सिंगलनं हळूवार धावसंख्येमध्ये वाढ झाली. अगदी 10 चेंडू 16 धावांची गरज असेल मॅच जिंकण्यासाठी. काउंटडाऊन या ठिकाणी सुरू झाला. या ठिकाणी आता नावा संघाला चांगली गोलंदाजी करावीच लागणार आहे. समोर चांगली बॅटिंग होती. चला स्ट्राईक वरती आदेश मोकल. दोन्ही बाजूना अगदी दिग्गज खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. पूर्व विभागातील अगदी दणकट खेळाडू म्हणून या दोन्ही खेळाडूंकडे पाहिलं जातं. त्यामुळे नक्कीच हे जर खेळपट्टीवरती राहिलं ना तर सामना जिंकवू शकतात. ही ताकद राहिली आहे या खेळाडूंची. यावेळेला पुन्हा एकदा लोअर फुलटॉस चेंडू मारला. क्षेत्ररक्षक चेंडू जिथपर्यंत पकडलेला ना सिंगल कंप्लीट करण्यात आली आहे. फाईन लीगला क्षेत्ररक्षक पाहायला मिळाला. त्याने चेंडू अडवला, फक्त सिंगल आली आहे. क्रिकेटचा खेळ असाच आपल्याला पाहायला मिळतो. कधी बाजी इथं कधी बाजी तिथं. त्यामुळे नक्कीच या ठिकाणी अचूक टप्प्यावरती गोलंदाजी. यावेळेला फुलटॉस बॉल, पंचांचा नो बॉलचा इशारा. चला फिल्डिंग करणाऱ्या संघाने DRS घेतला. चला फिल्डिंग करणाऱ्या संघांना चला आपण चाचपणी करूया. चेंडू ज्या वेळेला बॅटला ब्रश झाला होता त्यावेळेला नक्कीच वेस्ट साईडच्या वरती होता किंवा खाली होता याची चाचपणी केली जाईल. इट्स अ नो बॉल. अतिरिक्त उंची गाठली होती आणि पंचांनी मात्र तिसऱ्या पंचांनी हा नो बॉल दिला. अति गाई संकटास नाही. खरं तर आधीच कर्ज बाजारी आणि त्यात उसना यावा शेजारी. त्यामुळे आणखी एक धाव मिळाली आणि हा चेंडू पुन्हा एकदा टाकावा लागणार. आणि सर्वात महत्वाची गोष्ट, उघडा डोळे बघा नीट. पुढचा चेंडू असेल फ्री हिट. संधी आली आहे. संधीची बुंदी आणि त्या बुंदीचा लाडू बनवण्याची गरज आहे. आणि समोर फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल विशाल. दांडी गुल केली आहे परंतु फलंदाज बाद होणार नाही. या ठिकाणी सिंगल पूर्ण केली आहे आणि पंचांचा बायचा इशारा आलाय. पंचांचा पंजा म्हणजे बाय. त्यामुळे या ठिकाणी सिंगल पहा. 9 बॉलवरती दांडी गुल केली होती आणि 9 बॉल आणि फ्री हिटचा चेंडू असल्यामुळे फलंदाज बाद होणार नाहीये. फक्त रनआउटला फलंदाज बाद होतो आणि त्यामुळे सिंगल मिळाली आहे.
चला 8 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे. मॅच पुन्हा थोडीशी फसली आहे पहा. एखादा मोठा फटका आला नाही आहे तर अजूनही फसत जाईल. त्यामुळे एखादा मोठा फटका शोधावाच लागेल. प्रणित देखील आपल्या संघाला जिंकवण्याचा प्रयत्न करतोय. या वेळेला कमालीचा झेल कन्वर्ट करण्यात आला आणि त्यामुळे आपण पाहू शकाल आदेश गावणचा खेळ इथं संपला. विकेट नंबर 3 मैदानाच्या बाहेर. निकम और कौन बनेगा बाजीराव सिंघम. ये दुनिया माने जोरों को, कोई न माने कमजोरों को. त्यामुळे या ठिकाणी नवीन बॅटर मैदानामध्ये आला. नेट नंबर 5 वरती सौरभ गावण. 7 चेंडूचा खेळ बाकी आहे. 13 धावा काढायच्या आहेत. एखादा मोठा फटका येणं गरजेचं राहील. 7 बॉल मध्ये खर तर मॅच खुली केली होती अगोदरच्या षटकारानं, परंतु आलेल्या डॉट बॉल आणि आदेश बाद झाल्यानंतर ही मॅच पुन्हा एकदा नावा संघाच्या बाजूनं सरकताना पाहायला मिळाली. समोर खेळलाय, क्षेत्ररक्षक आलाय, त्यानं थोडीशी चूक केली. इथं पहा पुन्हा एकदा गोलंदाजानं केली चूक. 2 धावा कंप्लीट. समीकरण शिल्लक राहिलं 6 बॉल 11 धावा. SDJ वाजव. झालं त्यासाठी संघर्ष करावा लागला. स्वराज्य निर्मितीसाठी देखील आपण मुठभर मावळ्यांची प्रचंड मेहनत आणि त्यांचा रक्तरंजित संघर्ष पाहिला होता. त्यामुळे तुमचा आजचा संघर्ष उद्याचं सामर्थ्य ठरवणार आहे. त्यामुळे चांगली बॅटिंग करावी लागेल. पिरकुन संघाला चांगली बॉलिंग करावी लागेल, कारण की एका फटक्याने मॅच खुली होऊ शकते, परंतु फटका येणार का? 1-2 विकेट आला तर मॅच नावा संघासाठी खुलीच होऊ शकते, कारण की मॅचचा निकाल आतापर्यंत बंद लिफाफामध्ये आहे. अगदी शेवटच्या मोमेंटवरती, क्रुशल मोमेंटवरती मॅच होऊन थांबली आहे. चला नवीन गोलंदाज. चला शेवटचं गोलंदाज श्रेयस पाटील. तुमच्या हातामध्ये संघाची कमान आहे. 11 धावांचा डिपेंड करायचे आहेत. यावेळेला समोरच्या बाजूना दिलाय धक्का, ठोकलाय चक्का. कमालीचा शॉट पाहायला मिळाला. आणि त्यानं टोकलाय छक्का. आणि हा सामना मात्र आपल्या संघाच्या बाजूने सरकवत असताना आगामी 5 चेंडू आणि 5 धावांची गरज. सामना होता गुड, सामना आणला गुड.
सामना आता पिरकुंज संघाच्या बाजूने झुकला. तो आता नावा संघाला आपल्या बाजूने सरकवायचा असेल ना तर तुम्हाला इथं विकेट घ्याव्या लागतील. यावेळेला सिंगल येण्याची शक्यता. बॉल तिथंच भावऱ्यासारखा गरागरा फिरला. चला पुन्हा एकदा डीआरएस कुठला फलंदाज बाद आहे याच्यासाठी डीआरएस घेतला जाईल. हातामध्ये चेंडू असताना धावायची गरज होती का हा प्रश्न या ठिकाणी जरूर विचारला जाईल. त्यामुळे तिसऱ्या पंचांकडे जाऊया. कुठला फलंदाज बाद आहे याची शहानिशा या ठिकाणी. दरम्यान करावे गावातील स्वीट वाईस अगदी रॉकस्टार समालोचक नितेशजी भोईर यांचं या ठिकाणी आपण स्वागत करतोय. चला 99 नंबरची जर्सी घातलेला खेळाडू बाद झाला. म्हणजे बहुतेक विशाल बाद झाला. तिसरे पंच आहेत आणि तिसऱ्या पंचांनी निर्णय दिला. अरे लाईव्ह वरती तुमची बॅट आतमध्ये गेलेली आहे परंतु तुम्ही ग्राउंड केली नव्हती. आता तुमचा 12वा खेळाडू आमच्याशी जॉईंट आहे त्याला विचारा.
परंतु 3 चांगले चेंडू नक्कीच आमच्या नावा संघाला टाकायचे आहेत. म्हणजे मॅच अगदी क्रुशल मोमेंट वरती आहे. शेवटच्या चेंडूपर्यंत जाईल हीच नक्कीच. कारण की मॅच कशी असावी आमचे परीक्षित दादा नेहमी सांगतात, एक सामना रंगतदार व्हावा, सामना अटीतटीचा व्हावा आणि शेवटच्या चेंडूपर्यंत जावा, हीच प्रेक्षकांची प्रांजल इच्छा असते आणि तशाच प्रकारची मॅच रंगताना आपल्याला पाहायला मिळते. चला 3 बॉल 4 धावांची गरज. आणि दरम्यान 3 तिघाडा आणि काम बिघाडा. ओ माय गॉड, अगदी मला नाही तुला नाही घाल कुत्र्याला ही परिस्थिती पाहायला मिळाली. आणि अचानक पुन्हा एकदा ही धाव नक्कीच आमच्या फिरकून संघासाठी CPR देईल. अगदी फिरकून संघाने पाण्यामध्ये देव ठेवले होते. चला 2 बॉल 3 धावांची गरज. मॅच अजूनही संपलेली नाही आहे. ही चूक तुम्हाला या क्रीडांगणाच्या बाहेर नेऊ शकते. पहा क्रुशल मोमेंट वरती झालेल्या चुका. गोलंदाजाच्या हातामध्ये एक साधा सोपा झेल होता, परंतु एखादा लोण्याचा गोळा हातातून निसटावा, एखादा ओला साबून हातातून निसटावा तसा आज चेंडू निसटला. मॅच पुन्हा एकनाथ माळी नक्कीच म्हणतात आता रंगात रंगात आली ही मॅच. त्यामुळे चला मॅच आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाही प्रेक्षकांनो. चला 2 बॉल 3 धावा. एक मोठा फटका मारायचा. फलंदाजाला हिरो होण्याची संधी आहे. ज्या वेळेला सगळं काही संपलं असं वाटेना तीच वेळ असते इतिहास घडवण्याची. इतिहास लढणाऱ्यांचा लिहिला जातो, रडणाऱ्यांचा कधीही लिहिला जात नाही. त्यामुळे नक्कीच इतिहासामध्ये आपलं नाव कोरायचं असेल तर या 3 धावा काढायच्या आहेत आणि गोलंदाजांना हे 2 चांगले चेंडू टाकायचे आहेत. या वेळेला फटका या ठिकाणी फसला. ओ माय गॉड, आणखी एक फलंदाज झाला झेल बाद. प्रत्येकाला बॅटचा फ्लो आता हवेमध्येच कोलायचा आहे. प्रत्येकाला षटकार मारायचा आहे, चौकार मारायचा आहे. चला चंद्रशेखर साहेबांकडून पहा अजयसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मॅच आता क्रुशल मोमेंट वरती. चला 1 बॉल 3 धावांची गरज. मॅच आवडली असेल तर प्रेक्षकांनो टाळ्या व्हायला हरकत नाही. 1 बॉल 3 धावा. चला फलंदाजाला सुवर्ण संधी आहे हिरो बनण्याची. एक चौकार मारायचा आहे. 3 धावा धावून या क्रीडांगणामध्ये होणार नाहीत. त्यामुळे नक्कीच आताच्या घडीला जो ठोकेल तो जिंकेल आणि जो हुकेल तो मुकेल. इसको लगा झाला तो लाईव्ह जिंका डाला, अगर चौका लगा डाला तो मॅच जिंका डाला. 1 बॉल 3 धावा. चला नेक्स्ट मॅच तयारीमध्ये राहा. आणि या ठिकाणी सिंगल आली आहे आणि हा मॅच नावा संघानं जिंकला. अगदी हातात तोंडाशी आलेला घास फिरकून संघानं स्वतःच्या चुकीमुळे या ठिकाणी गमावला. त्यामुळे अभिनंदन 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 नावा संघाचं अभिनंदन. चला जसकर आणि टॉस जिंकणारा संघ मुलेखंड चला डगआउटचा ताबा घ्या आणि मैदानाचा ताबा घ्या. लगेचच या सामन्याला थोडासा उशीरच झाला आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण कोणाला देऊया. चला एनी गेस मित्रांनो, कोणाला शेवटचा मॅन ऑफ द मॅच दिला जाईल. ना पद बडा ना कद बडा, जो मुसीबत में आपके साथ में खडा वही बडा. त्यामुळे या मॅचचा मॅन ऑफ द मॅच राहील श्रेयस पाटील, ज्यानं या धावा डिपेंड केला. पहिल्या चेंडूवरती षटकार खाल्ला होता त्यांना, परंतु नंतर त्या धावा त्यानं डिपेंड केला. कमालीची गोलंदाजी राहिली. चला मैदानामध्ये येताना लाईनअपने या, लाईनअपने जा, ही सूचना आपण तुम्हाला देतोय. मॅच संपल्यानंतर एकमेकाला हस्तोलंदन करून सामन्याला निरोप द्या.
तुमच्या समोर आणखी एक बिग फाईट मॅच येते. एका बाजूला नवजीवन मुलेखंड आणि त्याच्या अगेन्स्ट आपण बालचंद्र स्पोर्ट जसकर संघ पाहणार आहोत. चला मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण देतोय. आणि जशी पुढच्या मॅचला सुरुवात